एलिफंट्स ना पूर्ण चेन्स मध्ये बांधलंय. काही काही एलिफंट्स तर इंजर्ड पण होते. मित्रांनो, दुबारे एलिफंट कॅम्पमध्ये तुमचं सगळ्यांचं सहर्षपणे स्वागत आहे. मित्रांनो, सनसेट बघा यार, काय आहे, बेस्ट दिसतोय. आणि लेफ्टला बघा प्लांटेशन्स आहेत, राईटला बघा सनसेट होतोय. वाव, हे आहे दुबारे एलिफंट कॅम्पच्या समोरचे दृश्य. तर हे बघा, हे समोर दिसते ते आहे दुबारे एलिफंट कॅम्प आणि गाड्यांची लांब रांग लागलेली आहे. आता पार्किंग कुठे आहे माहिती नाही, पण निसर्ग खूप मस्त आहे बघा. समोर तुम्ही बघू शकतात, कदाचित ते एंट्री फीज नाही तर पार्किंग फीज घेत आहेत. 5:30 क्लोज बोलत आहे. आलेलो आहे दुबारे एलिफंट कॅम्प आणि तिथे बघा खूप गर्दी आहे. आणि हे बघा, हे काय करतायत, इथून नाही ना नीट चालावं लागेल. आणि हां, जर तुम्ही लेडीज नाही तर गर्ल्स आहात तर इकडे हिल्स वगैरे घालून येऊ नका. हे बघा, असं काही आहे चालण्यासाठी. तर ना इथून पाण्यातून जातोय आता आम्ही. हे बघा, पाणी साफ आहे आणि आम्ही असं चालतोय. तर आपले सूर्यदेव तिकडे आता मावळणार आहेत आणि तुम्ही बघू शकता असं काही आहे. आपल्याला जायचं आहे तिकडे. मी तिथून आलो आणि तिकडे जायचं आहे. तिकडे एंट्री फीज आहे. तर ही फीज आहे पर पर्सन 100 रुपीज. तर आम्ही 2 माणसं होतो, 200 रुपीज. तर जसं एंट्री केलं ना तसं एलिफंट्स दिसायला लागले. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. आहे की नाही बेस्ट. मी विचार करतोय हे जे एलिफंट्स आहेत ते आपल्या माणसांना बघून पकत नसणार, पण एक थोडं वाईट वाटतं की हे कॅप्टिव्हिटीमध्ये आहेत ना की वाईल्डमध्ये आहेत. हे बघा, हे जर समजत असेल तर कॉमेंटमध्ये लिहून सांगा की काय आहे. किती सुंदर आहे यार, किती निरागस आहे, किती इनोसन्स आहे. त्याचे डोळे बघा. आम्ही पुढे जातोय अजून. खूपच माहोल एकदम गजबजलेला आहे आणि खूप सारे लोक आलेत. आज सॅटर्डे पण आहे, शनिवार आहे. असे खूप सारे एलिफंट आहेत आणि त्यांना चारा देत आहेत खायला लोक. मी इथून हे घेऊ शकतात. 50 रुपीजला आहे, 50 रुपीज. आणि मग ते तुम्ही इथे द्या. आला दे. हां, आता तर दे. आहे की नाही बेस्ट. त्याचे डोळे बघा तुम्ही. ते नाही खाल्लं पण त्याला कळालं तरी तिथे टाकलं. घेईल सुद्धा, त्याला कळतंय. आणि तो चेक करणार की सगळं बरोबर आहे की नाही. हे बघा, त्याने घेतलं. आता बघा, तो आता चेक करणार प्रॉपर की त्यामध्ये राईस भरलाय की नाही. जर राईस भरलं असेल तरच तो खाणार. एकदम चतुर आहे. हां, खाल्लं बघितलं. मी ना तिकडे उभं होतो आणि आता तिथून असं चालत आलो आहे. हे बघा ना, किती मोठे मोठे एलिफंट्स आहेत, हत्ती आहेत. गुलमोहरचं झाड बघा, फुल फॉर्ममध्ये आज.
आता जरा एक्सप्लोअर करतोय ही जागा. संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:26 5:30 वाजलेले आहेत. आपले सूर्यदेवता बघा काय दिसत आहेत यार. आणि इकडे एक बाकडा मिळाला, इकडे आम्ही थोड्या वेळ आता बसतोय. त्यानं जर तुम्हाला एलिफंट राईड करायचे तरी ते पण करू शकता तुम्ही. त्यानं आम्ही पुढे आलो थोडं आणि ते बघा तिकडे हत्तीला आंघोळ घालतायत का हत्ती स्वतः आंघोळ करतोय. बस इतकंच आहे. तर मित्रांनो इतकंच होतं दुबारे एलिफंट कॅम्प. आता संध्याकाळचे वाजलेले आहेत 5:40 आणि निरोप द्यायचा टाईम आलेला आहे या दुबारे एलिफंट कॅम्पला. तर हा आहे एक्झिट. जिथून एंट्री केलं तिथूनच एक्झिट. आणि जे नदी वगैरे पार करून आलेलो ना तिथूनच जायचं. अच्छा, हे इथे वॉशरूम वगैरेची सुविधा आहे इथे. कॅम्प आता बंद झालेला आहे. 5:30ला बंद होतो. त्यामुळे तुम्ही बघू शकतात की इकडे जेव्हा आम्ही एंट्री करताना एंट्री फीज वगैरे एंट्री तिकीट वगैरे काढलेलं एंट्री फीज भरून ते आता सगळं बंद केलं आहे. आणि ते ऑफिशियल्स आहेत ना ते लेफ्टला आहेत बघा. जे लेट आले आहेत ना पर्यटक त्यांना ते सांगतायत की आता बंद झालेलं आहे सगळं. तिकडून आलेलो आता परत तिकडे जायचं आहे. आणि हे आहे एलिफंट कॅम्प. हे बघा हे आहे एलिफंट कॅम्प आणि तिकडे जायचं आहे परत चालत चालत. तर चला जाऊया. पाणी एकदम ना साफ आहे आणि या पाण्यातून चालावं लागतं. हे बघा काय चालू आहे बघा छोट्या मुलांचं. हत्ती असा करतो. ओ म्हणजे चप्पल निघाली. हत्ती असा करतो. हत्ती असा करतो. रस्त्यावर आलेलो आहे तिथून चालत. तर जर तुम्ही कोर्गमध्ये फर्स्ट टाइम आला असाल आणि तुम्ही दुबारे एलिफंट कॅम्पला जायचा विचार करत असाल तर फॉर द फर्स्ट टाइम तुम्ही हे जागा स्किप करू शकता. बिकॉज मला हे टोटली वर्थ नाही वाटलं. इकडे जाऊन एलिफंट्सना पूर्ण चेन्स मध्ये बांधलंय. ते काही एलिफंट्स तर इंजर्ड पण होते. इंजर्ड होते. त्यांच्या अक्षरशः डोळ्यातून पाणी वगैरे येत होतं. आणि आता ते रडतायत की नाही ते आम्ही सांगू नाही पाणी येत होतं. बट इंजर्ड होते. आणि लोक नुसते गर्दी करतायत. त्यांना म्हणजे असं इरिटेट करतायत असं मला जास्त वाटलं. म्हणजे जर तुम्ही येणार असाल जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही या. रॉंग नाहीये. जी नदी वगैरे आहे ना ती खूप चांगली आहे. पाणी एकदम साफ आहे. जरी इतके लोक आहेत पण अजूनही खूप चांगले ठिकाण आहे जे तुम्ही विजिट करू शकता. सो एलिफंट्स म्हणजे काय जंगलाचे एकदम राजा टाईप आहेत. जंगल वाढवतात ते. आणि अशा मेजेस्टिक एलिगंट मॅसिव्ह क्रिएचरला आपण असं साखळ्यांमध्ये बघतो ना तर थोडंसं वाईट वाटतं. आमचा असा हा आमचा पर्सनल ओपिनियन आहे. हा ओपिनियन डिफर करू शकतो. ठीक आहे. आम्हाला वाटलं तुमच्याबरोबर शेअर करावं तर त्यामुळे आम्ही हा ओपिनियन तुमच्याबरोबर शेअर करा. ॲक्च्युली